नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. विवाहामध्ये मेष राशीचा पती आणि वृश्चिक राशीची पत्नी असेल तर त्या दोघांमध्ये विवाहबाह्य प्रेम किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची संभावना किंवा कारणं नेमकी कोणती असेल, दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, विवाहाप्रती त्यांच्या आशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. साधारणतः आपल्या मनात अशी संकल्पना असते की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य संबंध येतात त्यामध्ये शारीरिक कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं किंवा शारीरिक कारणांमुळेच अशा प्रकारच्या गोष्टी होतात. परंतु हेच कारण पूर्णपणे बरोबर आहे किंवा याच कारणामुळे गोष्टी होतात असं अजिबात नाही. या व्यतिरिक्त सुद्धा कारणं आहेत की जी तुमच्या व्यक्तिमत्वात दडलेली आहे किंवा तुमच्या अपेक्षांमध्ये दडलेली आहे. या जर काही हेच का तुम्हाला अपेक्षा नेमक्या समजल्या किंवा समोरच्या व्यक्तीचं किंवा स्वतःचं सुद्धा जर का तुम्हाला व्यक्तिमत्व नेमकं समजलं तर विवाहबाह्य प्रेम होण्याची शक्यता जवळजवळ संपून जाते. याकरता तुम्हाला एकमेकांचं व्यक्तिमत्व काय आहे हे जाणून घेणं बऱ्याच प्रमाणात महत्त्वपूर्ण होतं. जसं की आपण इथे चर्चा करतो आहोत मेष राशीचे पुरुष आणि वृश्चिक राशीचे स्त्री किंवा पत्नी याबद्दल. मेष राशीचे पुरुष किंवा पती यांच्याबद्दल सांगायचं झालं किंवा मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी ही रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही चरस्वरूप रास आहे. मुळातच मेष राशीमध्ये सगळे असे गुणधर्म आहेत की जे पुरुष तत्वाचे आहेत आणि एखाद्या पुरुषाची समजा मेष रास असेल तर त्याच्यामध्ये जे पुरुष तत्व आहे हे दुपटीने वाढतं. अर्थात पुरुष तत्व म्हणजे काय, जोर, जबरदस्ती किंवा जबरदस्त ऊर्जा, आत्मविश्वास, बेंधुंदपणा, बेफिक्रीपणा, बेछूटपणा, हे जे सगळे गुणधर्म आहेत की जे ऊर्जेशी अतिरिक्त ऊर्जेशी संबंधित आहेत, हे सगळे गुणधर्म तुम्हाला मेष राशीच्या पुरुषांमध्ये चांगल्याच प्रकारे दिसून येते. म्हणजे बेदरकारपणा त्यांच्यामध्ये जास्त असतो. जे काय करतील ते बिनधास्त करतील, त्याच्यामागे विचार थोडासा कमी असतो. आधी कृती करतील मग विचार करतील. त्यांच्या राहणीमानामध्ये सुद्धा हा प्रकार तुम्हाला जोरदारपणे दिसून येतं. राहणीमान सुद्धा तशाच प्रकारचं असतं. आधुनिक राहणीमानमध्ये जास्त इंटरेस्टेड असतात किंवा भडक कपडे घालणं किंवा तशाच प्रकारचे फॅशन करायला करतात. अर्थात त्यांना तमा कोणाची नसते. बोलण्यामध्ये सुद्धा हा मुद्दा बऱ्याच वेळेस दिसून येतो. बोलणं सुद्धा बऱ्याच वेळेस ट्रान्सपरंट असतं. म्हणजे ट्रान्सपरन्सी असावी पण ती कुठपर्यंत समोरच्या हृदयाला जाऊन भिडेल इतकी ट्रान्सपरन्सी नसावी. कारण त्याचे शब्दसुद्धा अगदी रॉ असतात. म्हणजे जसे तसं अगदी समोरचा व्यक्ती दुखावला जाईल असा भाग असतो. अर्थात त्यांना त्याची तमा नसते. त्यांच्या लेखी आपलं जे वाटलं ते आपण बोललो, परंतु शब्द नेमके कसे वापरायचे याचं सुद्धा थोडंसं भान असायला हवं. त्यामुळे बऱ्याच वेळेस वैयक्तिक नातेसंबंधामध्ये थोडेसे त्रास त्यांना होऊ शकतात किंवा त्याच्यामुळे त्रास होतातच. तर या गोष्टींवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात थोडासा यांचा भोगप्रदान पिंड असतो. म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारचे सुखसाधनांनी युक्त असं आपलं घर असावं किंवा सर्व प्रकारचे सुखसाधनं आपण घ्यावी किंवा इंद्रियजन्य सुखाशी जवळीक साधणारी ही रास किंवा या राशीचे जे पुरुष आहे ते जास्त प्रमाणात दिसून येतात. अर्थात त्यामुळे सुद्धा एकमेकांप्रती थोडंसं वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होतं. ते आपण पुढे बघूच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा आणि जबरदस्त काम करण्याची ताकद ही चांगल्या प्रकारची दिसून येते. यांच्यामध्ये धाडसीपणा खूप चांगल्या प्रकारचा दिसतो. करेजियस नेचर असतं. त्यामुळे मेष राशीचे जे पुरुष आहेत हे कधीच कोणाला घाबरत नाही, ना कुठल्या परिस्थितीला ना कुठल्या व्यक्तीला. आपल्या मनाचे गोष्टी त्या करून मोकळ्या व्हायच्या आणि लीड बाय एक्झाम्पल थोडंसं ज्याला आपण म्हणतो की हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे लीड करायचं, नेहमी पुढे राहायचं, नंबर 1ला राहायचं, नेहमी बिझी राहायचं, नेहमी काही ना काहीतरी करत करायचं. एखादी गोष्ट मनात आली की जबरदस्त पूर्ण समर्पण द्यायचं, संपूर्ण डेडिकेशन द्यायचं आणि ती येणे प्रकाराने एखाद्या गोष्टीचे रिझल्ट्स आपल्याला जसे अपेक्षित आहेत तसे करून घ्यायचे. हा जो भाग आहे हा मेष राशींच्या पुरुषांमध्ये जबरदस्त दिसून येतो. जबरदस्त अशी ऊर्जा यांच्या मनगटात तुम्हाला दिसून येईल. आणि बऱ्याच वेळेस हे जे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये इनपेशंट थोडं असतं. थांबणं, वाट बघणं, विचार करणं हा भाग अजिबात नसतो. जे काय करायचं ते दमखममध्ये करायचं, भले ते व्यवस्थित हो न हो, पण त्यामुळे बऱ्याच वेळेस ह्यांच्या हातून चांगल्या संधीसुद्धा निष्ठून जातात आणि चांगले जे नातेसंबंध आहेत हे सुद्धा त्रासदायक गोष्टीपर्यंत किंवा प्रकारामध्ये येऊन पोहोचतात. या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मगाशी सांगितल्याप्रमाणे भोगप्रदान यांचा पिंड असतं. त्याच्यामुळे कामभावना ही सुद्धा जबरदस्त असते. अर्थात कामभावना हे सुद्धा एक ऊर्जेचं रूप आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा यांची जबरदस्त ऊर्जाचा डिमांडिंग असते. तर एकंदरीत तुम्हाला आता समजलं असेल की मेष राशी जे पुरुष आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता आपण थोडं चर्चा करू की वृश्चिक राशीची जी स्त्री आहे त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 8व्या स्थानामध्ये येणारी रास आहे स्त्री रास आहे
या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि स्थिर स्वरूप रास आहे. लक्षात घ्या, मेष रास आणि वृश्चिक रास दोन्ही राशीचे स्वामी जरी मंगळ असले तरी दोघांचं जे एक्सपोजर आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजेच मेष रास आहे ती एक्स्ट्रोवर्ट आहे, जे काय असे समोर दिसेल ते जसे ते तसं तुम्हाला दिसतील. वृश्चिक राशीच्या बाबतीत हा प्रकार नसतो. वृश्चिक राशी आहे ती इंट्रोवर्ट आहे, विचार करणारी आहे, वैचारिक आहे, एखादी गोष्ट नीट विचारपूर्वक करणारी आहे. हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. वृश्चिक राशीच्या स्त्रिया त्यांच्यासाठी किंवा यांच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अतिशय उत्तम अशा प्रकारचं यांचं सौंदर्य असं, कधी कधी तिखट किंवा फोटोजेनिक चेहरासुद्धा यांचा दिसून येतो. अर्थात राहणीमान सुव्यवस्थित, नेटनेटकट, टापटीप, आधुनिक राहणीमान यांना आवडतं, फॅशन करायला आवडतं, परंतु यांना त्याच्या मर्यादा खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतात. म्हणजे फॅशन कशी करायची, कशा प्रकारे करायची, कशा प्रकारे कॅरी करायचं, हा जो भाग आहे हा वृश्चिक राशीच्या स्त्रियांना अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असतो. त्याच्यामुळे स्वतःला कशा प्रकारे समोरच्याकडे रिप्रेझेंट करावा हा भाग त्यांच्यामध्ये खूप चांगला असतो. अर्थात यांचं बोलणं किंवा वाणीसुद्धा खूप चांगली असते. बऱ्याच वेळेस तुम्हाला त्यांच्या तिखटवाणीचा सुद्धा सामना करावा लागला असेल, परंतु यामध्ये कारण असं की समोरच्याने जर का आपली मर्यादा ओलांडली की मग या राशीच्या ज्या स्त्रिया असतात यांची वाणी तिखट असेल, त्या समोरच्याला त्याची जागा दाखवून द्यायची हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. मग त्या बाबतीत ते मागे पुढे बघणार नाही. अर्थात समोरच्याला ते म्हणजे समोरच्याची मर्यादा गाठायला ते त्यांची एक ठरलेली मर्यादा असते की इथपर्यंत समोरच्याचं ऐकून घ्यायचं. त्या पुढे समजा एखाद्या व्यक्ती गेला तर मग त्याची काही खैर नाही, असं वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये नॉर्मली दिसून येतं. परंतु ह्या ज्या राशीच्या ज्या स्त्रिया आहेत या बऱ्याच प्रमाणात इमोशनल आहेत. यांच्यामध्ये भावभावना ह्या सुद्धा जबरदस्त असतात, परंतु भावभावना हे नेहमी टोक गाठतात, म्हणजे टोकाच्या स्वभाव यांच्यामध्ये दिसून येतात. वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी एखाद्यावरती विश्वास ठेवला तर तो कायमचा, मग त्याच्यासाठी काही करायला तयार होतील आणि विश्वास उडाला तर आयुष्यभर त्याच्याशी बोलणार नाहीत किंवा त्याच्याबरोबर एक डिस्टन्स मेंटेन करतील. तो हा जो भाग आहे हा भाग सुद्धा वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये चांगल्या प्रकारचा दिसून येतो. आणि सिक्रेटिव्ह असतात, मनातलं सहसा सांगणार नाही. तो त्यांच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेणं जवळजवळ अशक्य. बऱ्याच वेळेस वृश्चिक राशीच्या प्रत्येक जी स्त्री आहे ती स्वतःवर काही ना काहीतरी सिक्रेट घेऊनच चालते. हे सिक्रेट्स तुम्हाला ते सहसा ओपन करून सांगणार नाही. तर हा जो भाग आहे हा भागसुद्धा वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. त्यामुळे ट्रस्टवर्दी सुद्धा असतात. जर का विश्वासाने तुम्ही त्यांना एखादी गोष्ट सांगितली, एक मानून चला की ही स्त्री कधीच कोणाला ती गोष्ट सांगणार, म्हणजे स्त्री असून सुद्धा हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मितभाषी असतात, थोडं कमी बोलणारं असतात. म्हणजे स्त्री स्वभावामध्ये हा स्वभाव खरं तर वसणारा नाही आहे, तरी पण म्हणजे वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये हा भाग जास्त चांगल्या प्रकारे दिसून येतो. जे काय बोलतील टू द पॉईंट बोलतील, नेमकं बोलतील, विषयाला धरून बोलतील, विचार करून बोलतील, मर्यादेमध्ये बोलतील. सेल्फ रिस्पेक्ट हा सुद्धा याच्यासाठी खूप चांगला, खूप महत्त्वाचा असतो. आत्मसन्मान, दुसऱ्याला रिस्पेक्ट देत नाही, स्वतःचा सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट मेंटेन करतील. म्हणजे फक्त आपण स्त्री आहोत म्हणून समोरच्या समोर नतमस्तक व्हावं हा भाग यांना अजिबात पटणारा नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीची जी स्त्री आहे त्यांच्यामध्ये कामभावना सुद्धा चांगली असते, हेल्दी असते. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल वृश्चिक राशीची स्त्री कशा प्रकारे असते. या राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहे, विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. विशाखा नक्षत्राची जी स्त्री आहे ती थोडीशी सडेतोड असते, पटकन बोलणारी असते, झटपट हे करणारे असते. बऱ्याच वेळेस त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध थोडेसे मेंटेन होणं थोडंसं कठीण असतं आणि बिनधास्त किंवा बिनधोक अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे. आणि या नक्षत्राच्या बाबतीत सुद्धा आता हे जे विशाखा नक्षत्र आहे, ह्या विशाखा नक्षत्राचं पहिलं चरण आहे ते या म्हणजे राशीमध्ये येतं, वृश्चिक राशीमध्ये येतं. अनुराधा जे नक्षत्र आहे ते अतिशय चांगलं आहे, ॲडजस्ट करणार आहे, अतिशय सुंदर आहे. अनुराधा नक्षत्राच्या ज्या स्त्री आहेत त्यांचं वागणं, बोलणं, यांचं व्यक्तिमत्व खूपच चांगलं असतं, अट्रॅक्टिव्ह असतं, हसून बोलण्याची सवय असते, ॲडजस्ट करण्याचा नेचर असतो, पण तिखटपणा थोडासा असतो, भरपूर काही नसतो. म्हणजे तुम्ही जर का थोडंसं ज्याला आपण ढोबळी मिरची किंवा साधी ह्याची मिरची वगैरे म्हणतो लवंगी मिरची, तर लवंगी मिरची ती आहे ती ज्येष्ठा किंवा विशाखा नक्षत्रामध्ये दिसेल. पण ढोबळी मिरची म्हणजे तिखटपणा असतो पण तो मानवणारा असतो. तर तो जो भाग आहे तो भाग साधारणतः जे हे नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र त्यामध्ये दिसून येतो. अर्थात फ्रेंडली नक्षत्र आहे. बऱ्याच वेळेस अनुराधा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात त्यांचा प्रेमविवाह होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. ज्येष्ठ नक्षत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्येष्ठ नक्षत्रामध्ये गोष्ट थोडी वेगळी असते. ज्येष्ठ नक्षत्र हे दमखम घेऊन चालणारं नक्षत्र आहे. हे सुद्धा सिक्रेटिव्ह आहे, यांना सुद्धा राग येतो, परंतु एकदा राग आला की ते अगदी टोक गाठतील. ही गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीचे ते थोडंसं निगेटिव्ह गुण आपण कधी कधी म्हणतो
ते जास्त तुम्हाला ज्येष्ठ नक्षत्रामध्ये दिसून येते. परंतु जबाबदारी घेणं किंवा समोरच्या व्यक्तीची एकदा आपण जबाबदारी घेतली किंवा एकदा आपण एखादा शब्द दिला तर तो व्यवस्थित पाळणं त्याच्यासाठी लागणारा जो डिसिप्लिनपणा, हा डिसिप्लिनपणा या नक्षत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की संपूर्ण वृश्चिक राशीची जी स्त्री आहे नेमकी कशा प्रकारची असेल. जसं आपण चर्चा करतो की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याकरता नेमकी कोणती कारणं महत्त्वपूर्ण ठरतात. लक्षात घ्या, या दोन्ही राशीचे गुणधर्म तुम्हाला समजलं असेल. एक जी मेष राशी आहे पूर्णपणे एक्स्ट्रोवर्ट आहे आणि वृश्चिक जी रास आहे ते पूर्णपणे इंट्रोवर्ट आहे. साधारणतः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनात्मकदृष्ट्या जवळीकता साधणं अतिशय आवश्यक आहे, कारण या दोन्ही राशीचे स्वभाव हे पूर्णपणे वेगळे आहेत. अर्थात या ज्या दोन्ही राशी आहेत या षडाष्टकमध्ये योगामध्ये येणाऱ्या राशी आहेत, म्हणजे कुंडलीमध्ये परस्परापासून 6 किंवा 8 स्थानामध्ये येणारी ही रास आहे. हे जरी असलं तरी हे प्रीती षडाष्टक आहे, कारण या दोन्ही राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. आता जसं सांगितलं तर इमोशनल इन्व्हॉल्वमेंट किंवा इमोशनल अटॅचमेंट येणं खूप गरजेचं राहील, कारण बऱ्याच वेळेस एखाद्या मुद्द्यावरती दोन्ही राशींचे म्हणजे मेष राशीचे पती आणि वृश्चिक राशीची पत्नी आहे त्यांचे मतं वेगवेगळी असू शकतात. त्याच्यामुळे वादविवाद होऊ शकतात आणि ही गोष्ट बऱ्याच वेळेस दिसून येते. आणि त्यामुळे होतं काय की जर का तुमचे भावनात्मक इमोशनल अटॅचमेंट नसेल तर इन्व्हॉल्वमेंटसुद्धा होत नाही. आणि मग असे जे स्त्री पुरुष असतात ते बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्तीच्या इन्फ्लुएन्सखाली, प्रभावाखाली येऊ शकतात. असा व्यक्ती की जो त्यांना योग्य तो मान देतो किंवा त्यांच्या भावना समजून घेतो आणि मग इन्व्हॉल्वमेंट होणं किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होणं ही गोष्ट थोडीशी जास्त होऊन जाते. त्याचप्रमाणे आजकालच्या जगामध्ये सोशल मीडियाचा सुद्धा इफेक्ट किंवा परिणाम जास्त प्रमाणात दिसून येतो. असा एखादा व्यक्ती की जो तुमच्या नेहमी संपर्कात राहतो आहे थ्रू टेक्स्ट किंवा तुमच्याबद्दलची काळजी दाखवतो आहे किंवा तुमच्या भावभावना समजून घेतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याबद्दलचं सेल्फ रिस्पेक्ट दाखवतो आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, ज्या मेष राशीचे जे पुरुष असतात हे स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट राखतील, परंतु समोरच्या व्यक्तीचा सेल्फ रिस्पेक्ट बऱ्याच वेळेस त्यांच्या बोलण्यातून येत नाही. थोडंसं ॲरोगन्सी दिसून येते. आणि वृश्चिक राशीच्या स्त्रीला स्वतःचा आत्मसन्मान किंवा सेल्फ रिस्पेक्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला ठेस लागली तर अर्थातच वृश्चिक राशीची स्त्री आहे समोरच्या व्यक्तीला माफ करणार नाही. मग विवाह बंधनातच राहून कधी असा व्यक्ती की जो त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवतो, त्यांच्या आवडीनिवडी पाहतो, त्यांच्याबरोबर इमोशनल अटॅचमेंट करतो, अशा प्रकारे ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये जाऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही ज्या राशी आहेत त्यांना थोडंसं ज्याला आपण आर्थिक संदर्भात जे अट्रॅक्शन आहे किंवा अधिभौतिक सुखांचं जे अट्रॅक्शन आहे, लॅविश लाईफस्टाईलचं जे अट्रॅक्शन आहे हे हेल्दी असतं, जास्त असतं. यामुळे सुद्धा अशी एखादी व्यक्ती की ज्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड जबरदस्त आहे, त्याचं राहणीमान जबरदस्त आहे आणि त्याचं एकंदरीत पूर्ण ऑरा हा मोठा आहे, अशा व्यक्तीच्या इन्फ्लुएन्समध्ये किंवा प्रभावाखाली या दोन्ही व्यक्ती येऊ शकतात. त्यामुळे सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का ह्या दोघांचा स्वभाव वेगळा आहे, दोन्ही राशी समजा विवाद असेल आणि एकमेकांशी बोलणं कमी असेल तर प्रत्येक दिवस हा सारखा येतो, प्रत्येक दिवसामध्ये घडामोडी सारख्या प्रकारच्या असतात, त्याला आपण एक सुरीपणा म्हणतो, तो भाग जास्त येतो. त्याच्यामुळे काही ट्विस्ट नसतो, काय वेगळ्या किंवा मजा नसते, मसालेदार असं जीवन नसतं. तर तशा प्रकारची अपेक्षा बऱ्याच वेळा असेल, त्यामुळे सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. नंतरचा जो भाग आहे अतिशय महत्त्वाचा आहे. जर का या दोघी पती पत्नीपैकी एक जर का एक्स्ट्रा मॅरिटलमध्ये अफेअरमध्ये गेला आणि ते जर का दुसऱ्याला समजलं तर सुडाची भावना यामुळे सुद्धा दुसरा व्यक्ती जो आहे हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये जाऊ शकतो. तर ह्या सर्व जे कारण आहे त्याच्यावरती लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बेसिक एकच आहे की तुम्ही भावनात्मकदृष्ट्या एकमेकांच्या सहवासात येणं किंवा भावनात्मकदृष्ट्या तुमचे अटॅचमेंट राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. एकमेकांबरोबर शेअरिंग करणं, सुखदुःख आहेत ती एकमेकांसमोर वाटले जाणं, खुल्या मनाने एकमेकांना सामोरं जाणं, हा जो भाग पती पत्नीमध्ये म्हणजे मेष राशीचे पुरुष आणि वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. यानंतर कुंडलीमध्ये तुमच्या शुक्राची जी दशा आहे किंवा शुक्र जो ग्रह आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणजेच शुक्र जर का कुंडलीमध्ये मेष, वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ या राशीमध्ये असेल तर अर्थातच त्यांच्यामध्ये भिन्न लिंग व्यक्तीप्रती जे आकर्षण असतं हे थोडंसं जास्त असतं. म्हणजे या राशीमध्ये शुक्र असला म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झालं असं अजिबात नाही. परंतु या राशीमध्ये शुक्र असून जर का त्यावर मंगळ आणि शनीची दृष्टी असेल तर मग थोडासा आकर्षणाचा भाव आहे हा थोडासा जास्त होऊ शकतो. मग गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होऊ शकतात. मग कदाचित जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे ही होण्याची शक्यता वाढते. हे फक्त वाढते मी म्हटलं आहे, याचा अर्थ असा अजिबात नाही की अशा प्रकारे जर तुम्ही ग्रहयोग बघितलेत तर लगेच काही पटकन त्याबद्दलच्या एखाद्या सिद्धांतापर्यंत अजिबात पोहोचू नका.
याचप्रमाणे शुक्र राहूची युती किंवा मंगळ शनी आणि राहू हे जर का शुक्राच्या मगाशी सांगितलेल्या राशीमध्ये शुक्र असून युती केंद्र प्रतियोग असेल तर मात्र एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता थोडी वाढते. मग तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायला हवी, त्या व्यक्तीला नीट समजून घ्यायला हवं आणि त्याप्रमाणे भावनात्मक जर काय अटॅचमेंट ठेवली तर अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता 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 जे ग्रहयोग सांगितले तेच जर का तुमच्या नवमाश कुंडलीमध्ये जरी असतील तरीसुद्धा अशा प्रकारचे म्हणजे एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होण्याची शक्यता थोडीशी जास्त वाढते. आपले या संदर्भातले विचार काय आहेत, आपली मतं अनुभव काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.